नमस्कार, मी मस्त न्यूज कडून. मित्रांनो, जोगेश्वरीच्या हिंदुस्तान हॉटेल प्रकरणाबाबत आमचा हा चॅनल MSME आणि देशातील तमाम कायदेशीर नियम, कायदे आणि पत्रकारितेच्या मर्यादांच्या अंतर्गत पूर्ण जबाबदारीने नोंदणीकृत, रजिस्टर्ड आणि चालवला जाणारा एक प्रोफेशनल न्यूज चॅनल आहे. आपण हवेत गोष्टी करत नाही, तर पूर्ण पुराव्यासह सत्य जनतेसमोर ठेवतो. जेव्हा आम्हाला या हॉटेलचा व्हिडिओ आणि त्याशी संबंधित माहिती त्या लोकांकडून मिळाली ज्यांनी हा व्हिडिओ बनवला होता आणि आमच्या न्यूज चॅनलला बातमी दिली होती, तेव्हा आम्ही तो व्हिडिओ आणि संपूर्ण परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली, तपासली आणि जनहितासाठी समोर आणली. चला, तुम्हाला सिलसिलेवार पद्धतीने सांगतो की आपण काय पाहिले आणि या प्रकरणाचे खरे सत्य काय आहे. 1. व्हिडिओचे सत्य. हमारा धंधा बंद हो रहा है, खत्म हो रहा है, कस्टमर आ रहे नहीं आ रहे, वो तुम्हारे ऊपर है. फिर कांदा रहता ना, तुम हम लोग को फ्री में जाने नहीं देते, तुम बोलते पैसा देने. कांदा रहता तो मैं क्या बोल रहा हूँ, इसने देख लिया कि वो खाने के से पहले उसका ध्यान चले गया, उसको समझो उसने खा लिया, कुछ हो भी गया तो किसकी जवाबदारी रहती है वो बता दो. फिर तभी तो तुम नहीं बोल सकते कांदा है ये. तुझे हॉटेल बंद होईल, कानखजुरा, घाणेरडे किचन आणि अन्नाची संशयास्पद चुप्पी. आम्ही स्वतः व्हिडिओमध्ये हे स्पष्ट पाहिले की मुले हॉटेलच्या आत जाऊन पूर्ण निडरपणे म्हणत आहेत की तुझे हॉटेल बंद होईल, जेवणात कानखजुरा आहे. पहिला मोठा प्रश्न, किचनची घाण आणि एंट्री. व्हिडिओमध्ये किचनच्या आत अजिबात काहीही स्वच्छ नव्हते, तर तिथे पूर्णपणे घाण आणि वाईट हालचाली स्पष्टपणे दिसत होत्या. हॉटेलच्या नियमांनुसार सहसा किचनच्या बाहेर बोर्ड असतो की विनापरवानगी आत जाण्यास मनाई आहे. अशा वेळी जेव्हा किचनच्या आत इतकी घाण होती, तेव्हा मुले थेट आत कशी पोहोचली आणि हॉटेलच्या स्टाफने त्यांना का रोखले नाही. दुसरा मोठा प्रश्न, अन्नाची बातचीत आणि रिलॅक्शन. खाने की बात करें यार, हमारा मन पूरा पेट भर गया उसको देख के मालूम है. हमारा मन पूरा पेट भर गया उसको देख के मालूम है. जेव्हा मुलांनी जेवणात कानखजुरा पाहून जेवण्यास स्पष्ट नकार दिला आणि हॉटेलचा मालक अन्नासोबत समोरासमोर बातचीत करताना असे म्हटले की तुम्हीच सांगा, असे घाणेरडे अन्न पाहून कोणाचे जेवणाचे मन होईल, त्यावर खुद्द अन्नाने मुलांशी बोलताना ही गोष्ट स्वीकारली, म्हटले की हो, मी समजू शकतो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अन्नाने विरोध का केला नाही. आमच्याकडे असलेल्या या व्हिडिओ फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसते की जर अण्णा पूर्णपणे सत्य आणि निर्दोष होता, तर त्याने त्यावेळी मुलांचा विरोध का केला नाही. त्याने मुलांना रोखण्याऐवजी, त्यांचा कॅमेरा बंद करण्याऐवजी किंवा तात्काळ पोलिसांना बोलावून चौकीत तक्रार दाखल करण्याऐवजी मुसमुसून त्यांचे म्हणणे का ऐकून घेतले आणि त्यांना व्हिडिओ बनवण्याची सूट कशी दिली. 2. खोटे दावे, सुपारी न्यूज आणि परप्रांतीय जातीभेद पसरवणाऱ्यांचा पर्दाफाश. परंतु आता आश्चर्याची गोष्ट ही आहे की काही लोक सोशल मीडियावर आमच्या नोंदणीकृत चॅनल मस्त न्यूजची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबत आहेत आणि उघडपणे धादांत खोटे बोलत आहेत. पहिले, खोटे चॅट आणि माहिती लपवणारे. जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर हे धादांत खोटे बोलत आहे की मला तर या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती, मी आत्ताच बाहेरून आलो आहे, आम्ही त्याला आणि जनतेला सांगू इच्छितो की आमच्यात आणि त्याच्यात सोशल मीडिया चॅटवर सतत बातचीत झालेली आहे. त्याचे सर्व पक्के पुरावे आणि चॅट्स आमच्याकडे रेकॉर्डमध्ये सुरक्षित आहेत. सत्य कधीही लपत नाही. दुसरे, खोटे आणि समाजात विष कालवण्याचे षडयंत्र. जो व्यक्ती असा खोटा दावा करत आहे की मस्त न्यूज कडून त्याला फोन आला होता आणि त्याला हिंदुस्तान हॉटेल जवळ बोलावले गेले आणि जो आमच्या चॅनलवर सुपारी न्यूज असल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहे, त्याने आपल्या वक्तव्यामध्ये जाणीवपूर्वक परप्रांतीय, आउटसाइडर्स, मायग्रंट्स आणि जातीगत भेदभाव, कॅस्टेइझमचा मुद्दा उचलून समाजात द्वेष पसरवण्याचा आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉल डिटेल, CDR आणि जातीभेदाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी. आम्ही प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे ही जोरदार मागणी करतो की या व्यक्तीच्या मोबाईल नंबरची संपूर्ण कॉल डिटेल, CDR आणि कॉल रेकॉर्डिंगची तांत्रिक चौकशी केली जावी, जेणेकरून हे समजू शकेल की त्याला कोणी फोन केला होता. यासोबतच समाजात परप्रांतीय आणि जातीगत भेदभावाची भावना पसरवून प्रादेशिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध जातीभेद आणि द्वेषयुक्त भाषण, हेट स्पीच अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जावी. जे लोक आमच्या चॅनलला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत आणि समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मस्त न्यूज कडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे. आमच्याकडे प्रत्येक पुराव्याची हार्ड कॉपी मौजूद आहे. 3. 14 ऑगस्टच्या रात्रीचे 11 वाजल्यापासून ते रात्रीचे 2 वाजेपर्यंतच्या CCTV फुटेजची निष्पक्ष चौकशी. या प्रकरणात खुद्द मुलांचे
म्हणणे आहे की तुम्ही हॉटेलचा सीसीटीव्ही तपासू शकता. त्यामुळे आमचा चॅनल स्वतः प्रशासनाकडे ही मागणी करतो. 14 ऑगस्टच्या रात्री 11 वाजल्यापासून ते रात्रीचे 2 वाजेपर्यंतचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढले जावे. या तांत्रिक चौकशीत हे दूध का दूध आणि पाणी का पाणी, त्यावेळी किचनच्या आत मुलांची एंट्री आणि तिथे खरी परिस्थिती काय होती, हॉटेलच्या काउंटर किंवा टेबलवर मुले आणि हॉटेल मालक अण्णा यांच्यात काय बातचीत आणि मूव्हमेंट झाली होती. आरपारची स्पष्ट मागणी आमचे या प्रकरणात सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे निष्पक्ष राहिले आहे आणि आमची ही स्पष्ट मागणी आहे की सत्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी. जर सीसीटीव्ही चौकशीत आणि पोलिसांच्या तपासात हॉटेलचा मालक आणि त्याचे समर्थन करणारे लोक दोषी सिद्ध झाले तर त्यांच्यावर कठोर ते कठोर कायदेशीर कारवाई केली जावी. आणि याच्या विपरीत जर चौकशीत हे सिद्ध झाले की व्हिडिओ बनवणाऱ्या मुलांनी दिलेली माहिती किंवा व्हिडिओ खोटा होता किंवा आमच्या चॅनलला दिशाभूल करण्यासाठी कोणतीही खटी बातमी दिली गेली होती, तर मग अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे, अफवाचे किंवा दबावाचे समर्थन करत नाही. जे काही सत्य असेल ते पोलीस आणि सीसीटीव्हीच्या निष्पक्ष चौकशीनंतर सर्वांसमोर येईल, ज्यामुळे प्रत्येक खोट्या माणसाचे तोंड नेहमीसाठी बंद होईल. मस्त न्यूज नेहमी सत्य, कायदा आणि जबाबदार पत्रकारिता सोबत उभा आहे आणि पुढेही उभा राहील. जय हिंद, जय भारत.